Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, today we will see the scholarship exam, Standard 4 scholarship, Math, Unit 1, number work. Actually, if you remember or if you watch my previous video, so I have already started the series of scholarship. Okay, and yesterday I think I have already uploaded one video. Okay, related to the number work. Okay, so आपण आज दुसरा टॉपिक म्हणजेच मॅथ नंबर वर्कच पण त्यामध्ये पण काही सब टॉपिक आहे. ओके, तर फर्स्ट सब टॉपिक आपण एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि मी तुम्हाला अजून सांगेल की स्टेप बाय स्टेप जा, तो व्हिडिओ पहा. मग हा व्हिडिओ पहा, आपण सर्व जे सिलेबस आहे त्यानुसारच जात आहोत. ओके, तर तुम्ही पहिल्यापासून सगळं पहा. ओके, आणि आपण बाकीचे इंग्लिश, इंटेलिजन्स टेस्ट, मराठी हे बाकीचे सब्जेक्टचे पण व्हिडिओ टाकलेले आहे स्कॉलरशिपचे. ओके, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देऊन देईल. सो या, I have said na कि we have already uploaded the one video related to the reading and writing of international numerals. Okay, we have already uploaded. Okay, so today we will see read and writing numbers up to 5 digits. 5 digits numbers आपण आज पाहूया की कसे रीड केले जातात 5 digits नंबर, कसे राईट केले जातात. ओके, ते आपण आज पाहूया. ओके, सो आपला हा पार्ट झालेला आहे. आता सेकंड पार्ट आपण चालू करतोय. ओके, आणि हे जे नंबर वर्क युनिट आहे त्याचं वेटेज पहा तुम्ही किती आहे, 16% आहे. ओके, तर खूप चांगलं आपल्याला लक्ष देऊन करावं लागेल, खूप चांगली मेहनत घ्यावी लागेल. ओके, सो व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण तुम्ही कन्सेप्ट मी एक्सप्लेन करतोय. ओके, आणि स्लोली जातोय. ओके, चालेल. सो लेट स्टार्ट reading and writing numbers up to 5 digits. Okay, reading and writing numbers using 10 digits means 0 to 9 is easy. आता तुम्हाला माहिती आहे 0, 1, 2 असे अप टू 9 पर्यंत आपल्याला रीडिंग माहीतच आहे, ते इझी आहे एकदम. 0, 1, 2, 3. ओके, द सिस्टम ऑफ रायटिंग द नंबर्स इज कॉल्ड डेसिमल सिस्टम. जे आपण रायटिंग करतो नंबर्स त्याला आपण डेसिमल सिस्टम म्हणतो. इन दिस सिस्टम द व्हॅल्यू ऑफ डिजिट डिपेंड्स अपॉन इट्स प्लेस इन अ नंबर. ओके, म्हणजे या डेसिमल सिस्टममध्ये जे व्हॅल्यू असते डिजिटची, ओके, ते कशावर डिपेंड असते, प्लेस. इफ यू रिमेंबर गाईज, आपल्या थर्ड स्टँडर्डमध्ये फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू हा बेसिक कन्सेप्ट दिलेला आहे. तुम्ही कधी म्हणजे थर्ड स्टँडर्डला माहिती असेल तर थर्ड स्टँडर्डला दिलेला आहे तो. ओके, तर फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू, तर जी व्हॅल्यू डिपेंड असते त्या डिजिटची ते कशावर डिपेंड असते, प्लेस. त्याचं जे प्लेस आहे तो कोणत्या पोझिशनला आहे त्या पोझिशनवर त्या डिजिटची व्हॅल्यू डिपेंड असते. ओके, फॉर एक्झाम्पल राईट साईडला पहा, the same digit can have a different value depending on where it stands in a number. ओके, की आता सपोज एक डिजिट्स आहे, ओके, 5, त्याची डिफरंट व्हॅल्यू असू शकते. व्हॅल्यू त्या 5ची डिफरंट व्हॅल्यू असेल. इट्स डिपेंड्स ऑन द पोझिशन, की तो कोणत्या पोझिशनला उभा आहे. ओके, आता तुम्ही स्कूलमध्ये एका रोमध्ये उभे असता. ओके, तो फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. ओके, तर तुम्ही फर्स्ट रोला उभे राहिले, तुमची पोझिशन फर्स्ट रोची आहे, तर तुमची व्हॅल्यू फर्स्ट. सेकंडला पोझिशन आली तर तुमची व्हॅल्यू सेकंड. थर्डला आली तर थर्ड. ओके, तर सेम तसंच आहे. जो डिजिट असेल त्याची पोझिशन काय आहे, तो कुठे ॲक्च्युली आहे. ओके, तो उभा कुठे आहे, त्याची जागा कुठे आहे, त्यानुसार त्याची व्हॅल्यू चेंज होते. आता 5 इज इन अ वन प्लेस.
तर त्याची काय झाली 5. आता तुम्हाला हे माहिती आहे का काउंटिंग कशी होते? आपल्याकडे आपण काय करतो, फर्स्ट युनिट म्हणजेच वन्स म्हणतो आपण त्याला. ओके, मग टेन्स, 100, 1000 अँड 10,000. बरोबर. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000. ओके. तर आता हा 5 वन्सला आहे, म्हणजे इथे आहे वन्सला, तर त्याची व्हॅल्यू काय होईल? 5 होईल. आता हा 5 ची पोझिशन टेन्सला आहे, म्हणजे इथे आहे, या टेन्सला त्याची पोझिशन आहे, तर याची व्हॅल्यू होते 50. ओके, समजलं? कसं ते मी समजवतो तुम्हाला. ओके, द वीड मी समजवतो ते तुम्हाला नेक्स्ट स्लाइडला. ते द वीड 5 डिजिट नंबर, द ग्रुप ऑफ फर्स्ट डिजिट इन अ नंबर, द फर्स्ट ग्रुप इज युनिट, टेन्स, 100. ओके, आपण हे नंतर पाहू. अगोदर मी तुम्हाला हे समजून देतो की व्हॅल्यू काय असते. आता इथे पहा तुम्ही. आता एक युनिट, ओके, एक वन्स म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली 1. ओके, 1 इंटू 1, एक युनिट म्हणजे 1. 2 युनिट म्हणजे 2 इंटू 1. 3 युनिट म्हणजे 3 वन्स म्हणजे 3 इंटू 1, 3. ओके, 5 वन्स म्हणजे 5 इंटू 1, 5. बरोबर, समजलं? हा झाला तुमचा युनिट म्हणजे वन्स. आता 10 म्हणजे काय? 10 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 10, 10. तर 110. आता हे पहा, आता हे 10 ॲपल आहे. ओके, हे 10 ॲपल आहे, म्हणजे काय? हे 10 ॲपल म्हणजे 10 युनिट झाले. ओके, सो 1 ॲपल म्हणजे 1 युनिट, 10 ॲपल म्हणजे 10 युनिट. गॉट इट? आणि जेव्हा 10 युनिट म्हणजे 110 म्हणजे एक सिंगल 10, सिंगल 10 म्हणजेच 110. गॉट इट? 110 म्हणजे 10, 210. आता 110 म्हणजे 10, 210 म्हणजे 10 इंटू 2, 20. बरोबर. 310, 3 इंटू 10, 30. ओके, तर ह्या एक्झाम्पलमध्ये 510, 5 इंटू 10, 50. तर व्हॅल्यू काय झाली? 50. ओके, आणि इथे वन्सला होती 5, तर त्याची व्हॅल्यू काय झाली? 5 इंटू 1, 5. हे पहा, व्हॅल्यू चेंज होते त्याच्या पोझिशननुसार. पहिले 5ची पोझिशन 1च्या जागी होती, तर त्याची व्हॅल्यू 5 झाली. 5ची पोझिशन टेन्सच्या जागी आली, तर त्याची व्हॅल्यू 50 झाली. ओके, गॉट इट? हे अशी व्हॅल्यू चेंज होते. आता 5ची पोझिशन 100ला येईल, तर त्याची व्हॅल्यू 5 इंटू 100 काय होईल? 500. 5ची पोझिशन 1000ला येईल, तर 5 इंटू 1000, 5000. 5ची पोझिशन 10,000ला येईल, तर 5 इंटू 10,000. ओके, 50,000. गॉट इट? समजलं तुम्हाला हे? ओके, समजलं 10 युनिट आपण कसे काढले? ओके, आता हे इथे पण तुम्हाला दिलेलं आहे. रिमेंबर 110 म्हणजे 10 युनिट. आपण इथे पाहिलं 110 म्हणजे 10 युनिट. ओके, हे 110 म्हणजे 10 युनिट. 1 युनिट म्हणजे 1, 2 युनिट मीन्स 2, 3 युनिट्स मीन्स 3, 4 युनिट्स मीन्स 4. ओके, मीन्स 4 1 मीन्स 4 इंटू 1, 5 1 मीन्स 5 इंटू 1, 6 1 मीन्स 6 इंटू 1, 6. ओके, गॉट इट? मग तसं 10 युनिट मीन्स एक 10 इंटू 110, आणि त्याला आपण म्हणतो 110. 110 म्हणजे 10 युनिट्स. 210 म्हणजे 20. ओके, 210 म्हणजे 20, 310 म्हणजे 30,
4 10 म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे फक्त. 4 10 म्हणजे 4 इंटू 10. 8 10 म्हणजे 8 इंटू 10. आणि 10चा टेबल तर सगळ्यांना माहीतच आहे. गॉट इट? समजलं गाईज? आणि काहीही प्रश्न असेल, डाऊट असेल कुठे, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ओके? कोणीही विचारत नाही आहे, मे बी का डाऊट नसतो कुठेच, समजत नाही. ओके? डाऊट नसेल, डाऊट असायलाच पाहिजे, आणि काही असेल तर नक्की विचारा तुम्ही. आता 110 समजलं तुम्हाला. 110 म्हणजे काय? ओके, म्हणजे 10 युनिट. ओके, मग तसंच 210 2 इंटू 10. ओके, हे झालं. ओके, आता 10 10 110 म्हणजे 10. ओके, 210 म्हणजे 10 इंटू 10. आणि 10 10 10 10 म्हणजे 10 इंटू 10. 10 इंटू 10 म्हणजे किती झाले? 100. 10 इंटू 10 10^10 किती होता? 100. बरोबर, हे मी इथे व्यवस्थित दिलेलं आहे सगळं प्रॉपर. ओके, सो 110 10, 210 20, 310 30, 410 40. ओके, हे पहा मी इथे बरोबर चार्ट दिलेला आहे. 10 10 म्हणजे 10 इंटू 10 100. तुम्ही 10चा टेबल बोला. ओके, गॉट इट? आता 10 100. 10 100 मीन्स 100चा टेबल बोला तुम्ही. 10 10 10चा टेबल बोलायचा. 100 म्हटलं आता इथे 100 1, 200 2, 300 3, 300 300. ओके, 4H 400. ओके, तो 100चा टेबल बोला. तर 10 100 मीन्स 100 इंटू 100^10 किती होता? 100^10 1000. ओके, सिम्पल आहे. कसं आहे? आता 1 10, या 1वर एक झिरो म्हणजे 10 झाला तुमचा. ओके, 10 10 एक झिरो ठेवून द्यायचा. किती झाले? 100. 100 10 10 100 10 100. ओके, 10 100 मीन्स हा तुमचा. ओके, 1000. 10 100 मीन्स 1000. ओके, 10,000. ओके, 10,000 मीन्स 110,000. 110,000. लक्षात घ्या. ओके, 10,000 मीन्स 110,000. ओके, 110,000 मीन्स 1,000 मीन्स 100 1,000. 2,000 मीन्स 2,000. ओके, तसं 1,000 इंटू 10 10,000 टेबल बोलायचं आहे. आपण इथे काय केलं? ओके, 10 10 10 इंटू 100 केलं. गॉट इट? 10 100 10 100 मीन्स 10 इंटू 100 1000. 10 100 10 इंटू 100. ओके, 10,000 10 इंटू 1000 किती होता? 10 इंटू 1000 10,000. गाईज समजतंय? ओके, हे लक्षात ठेवा. सिम्पल आहे. ओके, मी त्याकरता हे एक्झाम्पल दिलेले आहे. ओके, 1H म्हणजे काय? 100. 2H म्हणजे 200. ओके, तसं 10H म्हणजे 1000. ओके, हे समजलं? 10,000 मीन्स 110,000. 110 मीन्स 110,000 मीन्स 110 मीन्स 10. ओके, आणि 1000 मीन्स 10,000. सो 10,000 मीन्स 110,000. गॉट इट? 110,000 मीन्स 10 इंटू 1000 10,000. गॉट इट? काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. ओके ओके, सो आता नेक्स्ट काय आहे? टू रीड द 5 digit number, first group the digit in a number. The first group is a unit, tens, hundreds. आपल्याला रीड करायचं आहे 5 digits नंबर. ओके,
तर अगोदर काय करायचं, त्याचं ग्रुप बनता. ग्रुप म्हणजे फर्स्ट ग्रुप काय सांगितलं आहे त्यांनी, युनिट, टेन्स आणि हंड्रेड. हा एक फर्स्ट ग्रुप बनतो आपला. आणि सेकंड ग्रुप बनतो 1000 अँड 10,000चा. गॉट इट, समजलं? ओके. सो टू मेक रीडिंग नंबर इझियर, मेक द ग्रुप बाय इंट्रोड्युसिंग कॉमाज. आपल्याला रीडिंग इझी जाण्याकरता आपल्याला कॉमा टाकावा लागतो त्यामध्ये. ओके. सो स्टार्ट फ्रॉम द राईट साईड द नंबर अँड पुट कॉमा आफ्टर 3 डिजिट्स. म्हणजे आता हे राईट साईड आहे आपल्या 1 पासून, तर स्टार्ट करायचं आहे राईटपासून तर 3 डिजिटपर्यंत, म्हणजे 1, 10, 100 आणि इथे कॉमा द्यायचा आहे. कॉमा द्यायचा आहे. ओके. आणि काय सांगितलं आहे त्यांनी, आफ्टर धिस प्लेसिंग द कॉमा आफ्टर एव्हरी 2 डिजिट. त्याच्यानंतर आता हे 2 डिजिट आहे. ओके. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा इथे नंबर्स असेल तर. ओके, समजलं? पहिले काय करायचं, राईट साईडपासून 3 डिजिटपर्यंत कॉमा द्यायचा, काउंटिंग करायची राईट साईडपासून. ओके, वन्सपासून तर 100पर्यंत. त्याच्यानंतर 2 डिजिटमध्ये कॉमा द्यायचा, म्हणजे ते रीडिंगला इझी होतं. गॉट इट, समजलं? ओके. सो आता हे पहा तुम्ही, आता हे आपल्याला रीड करायचं आहे. ओके. आता 32,569 आहे. आता मी असं वाचतो, पण रीड कसं करायचं त्याला पाहू आपण. ओके. त्यांनी काय सांगितलं आहे, आपल्याला 2 ग्रुपमध्ये पाहिजे, 10,000 अँड 1000चा एक ग्रुप आणि 100, टेन्स अँड 1चा एक ग्रुप. ओके. आता इथून कधी आपण चालू केलं, राईट साईडपासून, तर आपण हे 3 डिजिटला आपण कॉमा दिला. ओके. आणि इथे नाही आहे म्हणून इथे कॉमा येणार नाही. गॉट इट. आता विड, आता विड कसं होईल त्याचं, 32. आता आपण कधी इथून चालू केलं तर इथे काय, हा वन्स आहे 9. ओके. टेन्स आहे 6, 100 आहे 5, 1000च्या जागी 2 आणि 10,000च्या जागी 3. तर हे कसं होतं, इथे कॉमा येईल आपला, राईट. 32,000 हा काय झाला, 32,000. 3 10,000 म्हणजे किती, 30. 2 10,000 म्हणजे 2,000. मग किती झाले ते, 30,000 प्लस 2,000, 32,000. गॉट इट गाईज. 10,000. ओके. 10,000 इंटू 10,000 इंटू 3 किती झाले, 30,000. गॉट इट. आणि हे 2,000, हे 2,000 बरोबर. 1,000 इंटू 2, 2,000. हे किती झाले, 30,000 प्लस 2,000, 32,000. गॉट इट. हे काय झाले, 32,000. 500 हे एचला आहे ना, 569. 6 10 60 आपण मागे पाहिलं ना, बरोबर. 6 10 किती, 60. गॉट इट. सो 569. सो काय झालं हे, 32,569. आय होप गाईज यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. कसं रीडिंग करायचं, कॉमा कुठे द्यायचा, कन्फ्यूज असाल परत रीड करायचं. ओके. ओके. सो मी हे एक्झाम्पल पण दिलं आहे की आता हा इथे कॉमा नाही आहे. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे, पुट कॉमा राईट टू लेफ्ट 3 डिजिट्स काउंटिंग करायची आहे. मग इथे काय आलं, इथे तो कॉमा येईल 45च्या नंतर. ओके. मग आपण काय करणार आहे, 45 म्हणजे 45,000 आणि 328. तर काय झाला हा, 45,328. गॉट इट, समजलं? ओके. हे आपण पाहिलं 10 युनिट्स काय आहे, 10 टेन्स काय आहे, आपण ह्या स्लाईडमध्ये तेच पाहिलं सगळं, बरोबर. ओके. सो व्हाईल रायटिंग नंबर्स इन फिगर, राईट द डिजिट इन द हायेस्ट प्लेस फर्स्ट अँड देन
इन ईच ऑफ द नेक्स्ट स्मॉलर प्लेसेस. जेव्हा आपण रायटिंग करतो नंबर, तेव्हा अगोदर हायेस्ट प्लेसला आपल्याला प्लेस करायचं. आता हे आहे सपोज, आता हा नंबर आहे. ओके, हायेस्ट प्लेस कोणते यामध्ये? 43,000 म्हणजे 43. नंतर मग 200, 5 सेकंड पोझिशनला आहे ना. हा तुमचा काय झाला युनिट, म्हणजे 1 पोझिशन. हा 10 पोझिशन, हा 2ची 100 पोझिशन, 3ची 1000 पोझिशन आणि 4ची 10,000 पोझिशन. गॉट इट? केव्हाही आपल्याला हायर पोझिशनपासून स्टार्ट करायचं आहे. आता इथे आपल्याला कॉमा इन 3 डिजिट नंतर. ओके, इथून राईटपासून आपण काउंटिंग करतो. ओके, त्याच्यानंतर 2 डिजिट नंतर कॉमा येतो. ओके, तर आता याचं रीडिंग कसं करणार तुम्ही? 43,000 ओके 256 बरोबर. 4 इंटू 10,000 40, 3 इंटू 1000 3000, 40 प्लस 3000 43,000, 200. ओके, 250, 250 प्लस 6 256. ओके, गॉट इट? ओके, सो आता एक्सरसाइज पाहूया आपण. हाऊ इज द नंबर 78,325 रिटर्न इन फिगर? कसं सांगितलं आहे? 78,000. 70 म्हणजे हा 7 10मध्ये आला, 10,000मध्ये 10,000 इंटू 7 70 झाले. ओके, 78 सांगितलं आहे म्हणजे 78,000 म्हणजे हा 8,000 आला इथे. गॉट इट? 300 ओके अँड 25 20 म्हणजे 2 टेन्स आणि 5 म्हणजे सिंगल वन्स. बरोबर, समजलं? 78,328 कशी रीडिंग झाली? ऑप्शन काय आला? 2. समजलं? इझी आहे, हार्ड नाही आहे. आता इथे एक हे दिलेलं आहे, 0 आपल्याला राईट करायचं आहे केव्हा? देअर इज नो डिजिट इन दॅट प्लेस, कधी डिजिटच नसेल. आता सपोज इथे यायला असतं 78,025 म्हणजे आता 100 नाहीच आहे, 300 हा नाहीच आहे, डायरेक्ट 78,025 यायला असतं. तर आपण ह्या 3च्या जागी 0 राईट केलं असतं. समजलं? 0 केव्हा येईल? कधी व्हॅल्यू नसेल तर. ओके, गॉट इट? आपण अजून आहे, पुढे पण आहे, त्यात अजून क्लिअर होऊन जाईल. खूप एक्झाम्पल आहे, घेणार आहे आपण. टाईम आहे आपल्याकडे, टाईमाला नको पहा की एवढा मोठा व्हिडिओ होतोय. ओके, चला नेक्स्ट. राईट नंबर. आता हा नंबर आपल्याला राईट करायचा आहे वर्ड्समध्ये. क्वेश्चन पाहायचा वर्ड्समध्ये. आता हा अगोदर आपल्याला काय सांगितलं आहे? राईटपासून ओके राईट हँडपासून आपल्याला 3 डिजिटपर्यंत कॉमा द्यायचा, म्हणजे रीडिंगला इझी जातं. मी हा कॉमा दिला. आता याची प्लेस काय झाली? याची वन्स प्लेस ओके म्हणजे युनिट प्लेस, याची टेन्स प्लेस, याची 100 प्लेस, याची 1000 प्लेस. ओके, 1000 प्लेस झाली ना, आणि याची 10,000 प्लेस. ओके, मग आता हा 10,000 म्हणजे 9 इंटू 10 90,000. ओके, 9 इंटू 1000 9,000 मग 90,000 प्लस 9,000 99,000. तर हे किती झाले? 99,000. 9H मीन्स 900, 910 मीन्स 90 आणि या सिंगल युनिट मीन्स 999. बरोबर, कसं रीड केलं आपण? 99,999. बरोबर, हे फर्स्ट. गॉट इट? ओके, आता एक्सरसाइज. हाऊ इज द नंबर? हा एक नंबर दिला आहे आपल्याला आणि त्याला रिटर्नमध्ये आपल्याला, जसं आपण ते 99,000चं अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं ना, 99,999, तसंच आपल्याला याचं रीडिंग करायचं आहे. फर्स्ट काय? 3 नंतर कॉमा द्यायचा. आता तुम्हाला इथे हे समजूनच जाईल.
ओके. आता हाच नंबर आपण इथे पाहू. ओके. 660. ओके. म्हणजे आता इथे 1000ला नाहीच आहे काही. ओके. 600. बरोबर. हा 1 10च्या जागी येईल. पोझिशन 100ची पोझिशन आहे. हे 1000ची आणि हे 10,000ची. मग आता हे काय झालं? 60,000. 600. 6H मीन्स 600. 010 आहे म्हणजे 0 आणि हे 6 युनिट आहे म्हणजे 60,606. गॉट इट? 60,606. ओके. आता इथे टेन्सला 0 आहे का? आता इथे 100 बोलले. आता 66 किंवा 66 बोलले का? 60 बोलले का? नाही. 60 बोलले असते तर इथे 6 यायला असता. पण 60 बोलले नाही आहे म्हणजे 10चा त्यांनी काहीच बोलले नाही आहे. तर आपण काय करतो? 0 राईट करतो. गॉट इट? इथे आता इथे पण 0 आहे 1000च्या प्लेसला का? इथे 60,000 बोलले. 61 बोलले असते तर आपण इथे 1 आला असता. 65 बोलले असते तर इथे 5 आपण राईट केला असता. गॉट इट गाईज? मी खूप स्लोली जातोय. आय होप तुम्हाला अंडरस्टँड होत आहे. ओके. ओके. तर याचा आन्सर हे झालं. ओके. आता सेकंड काय आहे? द डिजिट 9 इज इन द 10,000. आता हा जो 9 आहे तो 10,000च्या प्लेसला आहे अँड युनिट प्लेसला पण आहे. हा जो 9 आहे 9 हा 10,000. आता हे 10,000ची प्लेस आहे तुमची. ओके. हे 10,000ची प्लेस आहे. ओके. आणि काय सांगितलं आहे? अँड युनिट प्लेस. युनिटची प्लेस हे झाली. इथे पण त्यांनी तो 9 सांगितला आहे. ओके. 9 इज इन 10,000 अँड युनिट प्लेस. देअर इज अ 0 इन रिमेनिंग प्लेसेस. जे रिमेनिंग प्लेस आहे 1000, 100 आणि 10चं रिमेनिंग प्लेसेसला 0 आहे. आता याला आपल्याला रीड करायचं आहे वर्डमध्ये. बरोबर. तर काय येईल हा? 90,009. कारण की इथे काहीच नाही आहे. 90,009. बरोबर. काय आलं ऑप्शन? थर्ड नंबरचं ऑप्शन 90,009. समजतंय ना तुम्हाला कसं कळतोय? पण डबल टिबल पहा व्हिडिओ. ओके. एक टायमाला नाही समजणार आता. ओके. थर्ड काय आहे? मी हे थोडं ड्रॉ काढून टाकतो. ओके. म्हणजे थोडं मला पण इझी जातं समजवायला आणि कन्फ्युजन पण नाही होणार तुमचं. ओके. हाऊ इज द नंबर 88,000. 88. आता 88,000. 88,000 म्हणजे हा 80 हा 8,000. ओके. बरोबर. 88,800 म्हणजे हा 100च्या प्लेसला 8. 88. 88. ओके. 88. 8 हा युनिट. 80 म्हणजे 810. 800 मीन्स 8H. 8,000. ओके. आणि 80,000. 8 इंटू 80 इंटू 10 म्हणजे 80 इंटू 10,000 म्हणजे 80,000. तर हे काय झालं? आता इथे आपण कॉमा देऊ. 88,888. बरोबर. ऑप्शन काय आहे तुमचा? आहे ना हा ऑप्शन इथे? मॅच होतोय? ओके. आणि कॉमा द्यायचा. ओके. आणि ऑप्शन पाहून खूप कन्फ्युजिंग ऑप्शन देता. तुम्ही पाहू शकता हे किती कन्फ्युजिंग ऑप्शन आहे. गॉट इट? ओके. सो नेक्स्ट पाहू पण हाऊ इज द नंबर नेक्स्ट टू 19,219. आता नेक्स्ट टू कोणाच्या? हे जे 19,219 हे पहा इथे हे जे आहे 19,219 त्याच्या नेक्स्ट कोणता आहे? 19,220. बरोबर. 19च्या पुढे किती येतं? 20. सो 19,220 हा त्याचा नेक्स्ट नंबर झाला. आता याला तुम्ही वर्डमध्ये कसं लिहिणार? हा तर इथे येऊन जाईल. हा एक कॉमा आला. बरोबर. मग हा येईल तुमचा 19,220. गॉट इट?
19,220 समजलं. इथे 0 आहे म्हणजे युनिटला काही नाही आहे. ओके, आय होप गाईज समजत आहे ना. खूप स्लोली जातोय मी. आणि आवडत असेल तुम्हाला, खरोखर समजत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा अजून तुमच्या फ्रेंड्सला पण. ओके ओके. फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ द नंबर्स इज रीड इनकरेक्टली. आता हा कोणता नंबर आहे की तो इनकरेक्टली रीड केला गेला आहे. इनकरेक्टली रीड केला आहे, प्रॉपर रीड नाही केला आहे त्यांनी. आता हा पहा तुम्ही, हे काय आहे, 13,508. 13,508 बरोबर आहे. 30,000, आता इथे काय आहे, 3,000. आता 3 आहे का, नाही. 30 आपण कसं काउंट करतो, बरोबर माहिती आहे तुम्हाला. आता का आपण रीडिंग कसं करतो. ओके, हे जे कॉमा आहे, ओके, हा जो कॉमा आहे इथे, कॉमाच्या जे हे तो म्हणजे कॉमानंतर जे 2 डिजिट असतात त्याला आपण 1000 हे करतो. आता 30 म्हणजे 30,000. ओके, 20 असतं तर 20,000. पण 30,000च्या जागी यांनी 3 दिलेलं आहे म्हणजे ॲन्सर काय, हे रॉंग आहे, इनकरेक्ट आहे. बरोबर. आणि आपल्याला इनकरेक्टच फाइंड आउट करायचं आहे. इथे दिलं आहे ना, इनकरेक्ट फाइंड आउट करा. तर आपलं ॲन्सर काय झालं, 2. गॉट इट. ओके. आता 6th क्वेश्चन, विच नंबर इज ऑप्टेन बाय ॲडिंग 1 ॲड करायचं आहे कशामध्ये, टू द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. आता आपण तुम्ही कधी फर्स्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की बिगेस्ट 4 डिजिट नंबर कोणता, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कोणता, बिगेस्ट इव्हन नंबर कोणता, बिगेस्ट ऑड नंबर कोणता, स्मॉलेस्ट इव्हन नंबर कोणता. मी हे सगळं फर्स्ट जे व्हिडिओ आपण आता बनवला आहे ना मॅथच्या स्कॉलरशिपचा, त्यामध्ये एक्सप्लेन केला आहे. तर आय वूड रिकमेंडेड फर्स्ट चेक दॅट व्हिडिओ अँड गो स्टेप बाय स्टेप. ओके, चला तर पाहूया इथे काय सांगितलं आहे, ॲडिंग 1 म्हणजे 1 ॲड करायचं आहे. ओके, कशामध्ये, द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. बिगेस्ट 4 डिजिट नंबर आपला कोणता आहे, हा 9,999. आता याच्या पुढे आपला काय येतो, 10,000. ओके, 10,000 येतो ना, 9,000च्या पुढे 10,000 येतो. आता हा किती डिजिट होत आहे, 1 2 3 4 5. पण आपल्याला काय सांगितलं आहे, 4 डिजिट नंबर. तर 4 डिजिट मॅक्स कोणता झाला, बिगेस्ट 9,999. ओके, आता इथे आपण प्लेस केला याला तर 90,000 नाही आहे, 9,000 आहे, तर हा 1000च्या जागी येईल 990 आणि 9. ओके, 4 डिजिट नंबर, त्यामध्ये 1 ॲड करायचं आहे, ॲडिंग 1 ॲड केल्यावर काय होईल, 10,000 होईल. बरोबर, किती होईल, 10,000. तर ऑप्शन काय आहे का 10,000, यस, ऑप्शन नंबर 3. गॉट इट. चला समजत आहे ना. चला नेक्स्ट काय आहे. ओके, मी हे काढून टाकतो परत कन्फ्युजन होऊ नये म्हणून. हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन न्यूमरल्स. हाऊ टू राईट अ नंबर क्वार्टर. क्वार्टर म्हणजे काय, 1/4. मी इथे दिलेलं आहे, क्वार्टर मीन्स 1/4 म्हणजे नंबर क्वार्टर टू 25,000. 25,000, 1000च्या 1/4 म्हणजे काय, 250. म्हणजे चौथा भाग, 1000चा चौथा भाग. म्हणजे तुम्ही कधी 250 × 4 केलं ना तर तुम्हाला 1000 ॲन्सर भेटेल. तर त्याचा चौथा भाग, 1000चा चौथा भाग काय झाला, 250. आता इथे काय सांगितलं आहे, क्वार्टर टू म्हणजे काय करायचं आहे, क्वार्टर टू 25,000 म्हणजे 25,000 मधून 250 क्वार्टर टू म्हटलं आहे म्हणजे मायनस करायचं आहे. 250 क्वार्टर म्हणजे 250ला मायनस करायचं आहे. ओके, 1000मध्ये 4 क्वार्टर्स असतात, 250 + 250 + 250 + 250, 4 टाइम्स. 1 क्वार्टर म्हणजे काय, 250. ओके, सो क्वार्टर टू 25,000 म्हणजे आपल्याला क्वार्टर टू म्हटलं की आपण सबस्ट्रॅक्ट करतो, 250 ही व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करतो. आणि क्वार्टर पास्ट म्हटलं असलं तर ॲड करतो. गॉट इट.
हे बुकमध्ये नाही आहे, मी हे सांगतोय तुम्हाला की क्वार्टर पास्ट म्हटलं की ॲडिशन होते, क्वार्टर टू म्हटलं की सबस्ट्रॅक्शन होतं. हे लक्षात घ्या, नाही तर ॲन्सर चुकीचं होईल. ओके. सो आता 25,000मधून तुम्हाला क्वार्टर मायनस करायचं आहे, म्हणजे 250 मायनस करायचं आहे. म्हणजे ॲन्सर काय आलं, 24,750 आहे. गॉट इट आहे. ओके फाईन. चला तर नेक्स्ट. ओके. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड चूज दी करेक्ट ऑप्शन. आता करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे तुम्हाला. ओके. आता हे काय आहे, 19,320. ओके. युनिट. आता युनिट म्हणजे 1 युनिट म्हणजे आपण सिंगल व्हॅल्यू 1ने मल्टिप्लाय करतो. 2 युनिट म्हणजे 2 इंटू 1. 3 युनिट म्हणजे 3 इंटू 1. आपण ऑलरेडी पाहिलं आहे, मी रिपीट करतो आहे. आता इथे काय सांगितलं आहे, 19,320 युनिट्स म्हणजे 19,320 इंटू 1 सेमच येईल. समजलं? ओके. आता बी काय आहे, 1930 म्हणजे 1932 टेन्स. तर टेन्स आला म्हणजे आपण 10ने मल्टिप्लाय करतो, तो 1932 10 इंटू 10. 1932 इंटू 10 काय आलं, 19,032. हे सेम झाली. आपल्याला करेक्ट ऑप्शन सेम, दोघं सेम आहे, ए अँड बी सेम आहे. यस, ऑप्शन झाला आपला ए अँड बी सेम. बरोबर. आता हे सेम नाही आहेत, सीची व्हॅल्यू अलग आहे. सीची व्हॅल्यू काय आहे, 1932 100 असलं की आपण 100ने मल्टिप्लाय करतो, तर हे जास्तच येते, कोणासोबतच मॅच नाही होत आहे. तर आपला ॲन्सर आला ए. हे दोघं व्हॅल्यू सेम आहे. गॉट इट. आणि आपण पाहिलं टेन्स असलं की 10ने मल्टिप्लाय करायचं, 100 असलं तर 100ने मल्टिप्लाय करायचं, युनिट असेल तर 1ने मल्टिप्लाय करायचं. ओके. 1000 असेल तर 1000ने मल्टिप्लाय करायचं, 10,000 असेल तर 10,000ने मल्टिप्लाय करायचं. गॉट इट गाईज. चला तर नेक्स्ट काय प्रश्न आहे, आपण हे कम्प्लीट करूनच जायचं. अ नंबर हॅज 300 हंड्रेड्स. पहा काय म्हटलं आहे, 300 हंड्रेड्स. आता तुम्हाला 100 माहिती आहे, 100 म्हणजे 100 आपलं सेंचुरी. ओके. तर 300 म्हणजे मी काय सांगितलं आता, 300 म्हणजे 300, 3 इंटू 100 म्हणजे 300. ओके. ओके. ते 300 म्हणजे आपलं 300. 70 टेन्स, 70 टेन्स म्हणजे 70 इंटू 10, 70 इंटू 10 700. ओके. अँड काय आहे, 27 युनिट्स. ते तर 27 युनिट्स म्हणजे 27 इंटू 1 27 युनिट असलं की आपण 1ने हे करतो मल्टिप्लाय. ओके. समजलं. तर मग आता काय झालं तुमचं, 300 हंड्रेड्स म्हणजे हा 300चं 300 इंटू 100 म्हणजे 300ला 100ने मल्टिप्लाय केलं की काय येतं, 30,000. ओके. गॉट इट. मग 30,000 म्हणजे तुमचा 10,000च्या लाईनमध्ये तो प्लेस होईल. ओके. आता 3 इंटू 10,000 म्हणजे झाला तुमचा 30,000. ओके. बरोबर. आता काय सांगितलं आहे, 70 टेन्स. ओके. 70 टेन्स म्हणजे किती आलं तुमचे, 700. आता 1000चा हे नाहीच आहे, तर इथे 0 राईट होईल. 700 100च्या प्लेसमध्ये आपण राईट केलं. त्याच्या पुढे 27 युनिट, 20 10च्या हिच्यामध्ये 20, 210 म्हणजे 20 आणि 7 म्हणजे सिंगल 7 युनिट. हे झाली तुमची व्हॅल्यू 30,727. आहे का आन्सर, हे आहे. ओके. बरोबर. कसं काढलं हे मी यामध्ये दिलेलं आहे आणि एक्सप्लेन पण केलं तुम्हाला. ओके. चला आता नेक्स्ट काय आहे, आपण हे अगोदर रफ करून घेतो मी. नेक्स्ट काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज करेक्ट. कोणता अल्टरनेटिव्ह हा करेक्ट आहे. ओके.
आता 100 मीन्स 10. आता तुम्हाला 100 मीन्स 100. ओके, इथे पहा 100 मीन्स 10 टेन्स मीन्स 100 होतो. ओके, लक्षात घ्या 10 टेन्स म्हणजे 100 होतो. 10 इंटू 10. आता इथे काय दिलेलं आहे 100 मीन्स 10 युनिट. 10 युनिट होतं का? 10 युनिट म्हणजे 10 इंटू ओके 100. आपला हा काय आहे 100. हा 100 आहे बरोबर. 10 युनिट्स. 10 म्हणजे 10 युनिटची व्हॅल्यू आपण युनिट म्हणजे 1ने मल्टिप्लाय करतो. 10 इंटू 1 10. आता हे इक्वल आहे का? नाही. तर हे आन्सर आहे का? नाही. 100 नॉट इक्वल. गॉट इट? ओके, नेक्स्ट काय आहे 10 हंड्रेड्स. 10 हंड्रेड्स सांगितलं डायरेक्ट. ओके, हे पहा 10 हंड्रेड्स. ओके, म्हणजे 1000. ओके, आपण 10 हंड्रेड्स म्हणजे काय 10 इंटू 100 झालं आपलं बरोबर. काय किती झालं हे 1000 आहे का? 10 हंड्रेड्स मीन्स 1000. यस, तर आपला आन्सर खालचं पाहायची गरजच नाही ना, भेटलं आपल्याला आन्सर इथेच. ओके, करेक्ट फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ओके, विच ऑफ द फॉलोइंग ॲबॅकस रिप्रेझेंट द नंबर 50. आता हे पहा कोणतं यापैकी ॲबॅकस आहे की तो आपल्याला 50,000 म्हणजे काय? आता तुम्हीच पहा आपण कसं प्लेस करतो. हा 10,000, हा 1000, 100, 10 आणि हा 1. आता काय सांगितलं आणि 50,000 म्हणजे 5 इंटू 10 50. हा झाला 50,000 अँड 3 म्हणजे काही 55 नाही 51 नाही, डायरेक्ट 50,000 अँड 3 म्हणजे युनिटला 3 आहे आणि बाकी काही नाही आहे म्हणजे इथे काय येईल 0 येईल. ओके, म्हणजे आणि हे काय झालं 50,003. आता हे 10,000ला 5 तुम्हाला पाहिजे. आता इथे किती आहे 1 2 3 4 5. चला, हे 5 आहे म्हणजे हे काय झालं 50,000. आता इथे काहीच नाही दिलं आहे, इथे काहीच नाही आहे म्हणजे इथे 0 आहे तुमचा आणि इथे किती आहे युनिटला 3 आहे. आलं मग बरोबर आन्सर हेच आहे, फर्स्टच आहे बरोबर. मग खालचं पाहिजे गरज आहे का? सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन पाहिजे गरज नाही, आपल्याला आन्सर इथेच भेटलं. समजलं कसं कॅल्क्युलेट केलं? ओके, चला आता लास्ट पाहू. ऑब्झर्व द ॲबॅकस अँड राईट द रिझल्टिंग नंबर इन न्यूमर्स. आता हे पहा इथे काय दिलेलं आहे, हे 10,000ची पोझिशन आहे. किती आहे 1 2 3 4 5 6. ओके, 6 हे 10,000च्या पोझिशनला आहे. ओके, म्हणजे हा 6 इंटू 10,000 म्हणजे 60,000. ओके, आता हे इथे काहीच नाही आहे म्हणजे 1000ची पोझिशनला काहीच नाही आहे म्हणजे इथे 0 येईल. 100च्या पोझिशनला पण काहीच नाही आहे म्हणजे 0 आला. 10च्या पोझिशनला 2 आहे. ओके, म्हणजे 20 झाला हा. आणि इथे किती आहे युनिटच्या पोझिशनला 1 2 3 4 5 6. किती झाली ही संख्या? इथे आपल्याला रीडिंग करण्याकरता आपण 3 डिजिट नंतर कॉमा देतो. किती झाली 60,000. हे 60,000 26 आहे का ऑप्शन? आहे ना, सेम व्हॅल्यू ही आहे ना, फर्स्ट नंबरची आहे ही. ओके, समजलं? हे तुम्ही नोट्स पाहू शकता मी दिलेले आहे. ओके, आणि मी हे IMP पॉईंट्स पण दिले आहे. ओके, IMP पॉईंट्स हे 10,000 म्हणजे काय, हे सिम्बॉल कसं आहे ते पहा TTH. ओके, इथे आहे ना हां TTH बरोबर. ऑप्शन पहा तुम्ही, इथे तर THच दिला आहे, TTH दिलंच नाही आहे. ओके बरोबर,
हे व्हॅल्यू ऑफ डिजिट डिपेंड्स ऑन इज प्लेस व्हॅल्यू. डिजिटची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? त्याची जी पोझिशन कोणत्या पोझिशनला आहे. 1 पोझिशनला आहे, 100च्या पोझिशनला आहे, 10 पोझिशनला आहे, त्यानुसार. ओके. बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर मी फर्स्ट व्हिडिओमध्ये पण दिला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण देऊन देतो आहे मी तुम्हाला बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर. पण ते कसं कॅल्क्युलेट केलं ते मी फर्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. ओके. हे युनिट 10 100 कसं कन्व्हर्ट केलं जातं. ओके. 1 युनिट म्हणजे 1 इंटू 1, 10 युनिट म्हणजे 10 इंटू 1. ओके. 510 म्हणजे 5 इंटू 10. 300 मीन्स 3 इंटू 100. 5000 म्हणजे 5 इंटू 1000. गॉट इट? So I hope guys you understood. If you have any doubt, please ask me. Okay, please comment me. Okay, I will answer you. Okay, so दोन तीन वेळेस हा व्हिडिओ पहा. मी खूप इन डिटेल एक्सप्लेन केला आहे तुम्हाला. ओके. सो थँक्यू लर्नर्स. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड always keep learning. Thank you.